सगळ्यांची गोव्याचे प्लॅन कॅन्सल होतात आणि आमची कंपनीच आम्हाला गोव्याला पाठवलेली आहे. आता कुठली कंपनी आहे ती विचारू नका, आता आम्हाला पण घरी पाठवते. तर हा प्रायव्हेट बीच आहे. तर हो, गोव्यामध्ये पण प्रायव्हेट बीच असतात आणि हे बघा असे असतात ते. तर हे नोवेटल आहे आणि 2 दिवस आमचं मुक्काम इकडेच असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, मी गोव्याला आलो आहे आणि नोव्हेटल हॉटेलमध्ये थांबलो आहे. तर मी तुम्हाला आज सकाळची पहाट आणि इकडचं वातावरण कसं आहे ते दाखवतोय. चला. तर हे सामने जो विला दिसतोय तिथे आम्हाला स्टे दिलेला आहे. तसे विलाजच आहे सगळ्याकडे तेवढं. तर आता आम्ही मॉर्निंग वॉकला निघालेलो आहोत. तर बघूया, चला. एकदम मस्त वाटतोय. सामनेच प्रायव्हेट बीच आहे. आता आपण बीचवर चाललोय तिकडे. बघूया कसा फेरफटका मारूया बीचचा. चला, मस्त सकाळी सकाळी मस्त वाटेल. तुम्हाला पुढचं वातावरण दाखवतो, थांबा. तर असं पुढं कव्हर आहे सगळे, असे छोटे छोटे विलास बनवले सगळ्यांसाठी. आपण ह्या सापण्याच्यात राहतोय. इकडनं आहे बघा, असं हार्डली 100 मीटर डिस्टन्सवरती प्रायव्हेट बीच आहे हे हॉटेलचं. आपण तिकडे चाललोय मॉर्निंग वॉकसाठी. अनवर आहे माझ्यासोबत तिथे. तर चला, मस्त वाटतं एकदम वातावरण. थोडस पाऊस येऊन गेलेला आहे. हवा पण मस्त सुटली एकदम, मस्त म्हणजे मस्त एकदम. तेवढं हार्डली चालत आले होतं. प्रायव्हेट बीच आहे. कुठं सगळे पाणीचं येत नाही ते हा हेर बनवलंय. मी आता बीचेस असतात, मला काही यकीन नव्हतं. पहिल्यांदा आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय की प्रायव्हेट बीच आहे आणि हॉटेलला लागून तुम्ही डायरेक्ट बाहेर आलात की बीच होती. भरपूर जण आलेत. तर चला आपण पण पुढे जाऊया. आ हा 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 हा. खाली आहे बघा पुरा. हे सगळे हॉटेल्सच आहेत जेवढे तुम्हाला इथे माणसं पण दिसतायत. हे प्रॉपर्टी इकडचे असं बीचच प्रॉपर्टी घेतलेली आहे त्या लोकांनी तिकडनं. हो, हो, हो. क्या बात आहे एकदम. वाव. आवाज बघा, आवाज मित्रांनो, आवाज बघा. थोडासा बीच वरती आपण फेरफटका मारणार आहोत आणि मग परत जाऊन फ्रेश होऊन मीटिंग आहे आमची ती अटेंड करणार आहोत. सगळ्यांची गोव्याचे प्लॅन कॅन्सल होतात आणि आमची कंपनीच आम्हाला गोव्याला पाठवलेली आहे. आता कुठली कंपनी आहे ती विचारू नका, आता आम्हाला पण घरी पाठवते. पण मस्त वाटतं पाणी सकाळी सकाळी बीच वरती बघा. खाली आहे एकदम. क्या क्या बात आहे भाई, क्या बात आहे. प्लेन आहे असं म्हणजे वाटत नाही की डेंजरस असेल. उतरत नाही या बीचला. प्लेन आहे, एन्जॉय करू शकता या बीच वरती. मस्त वाटतंय. नंतर काय माहिती यायला मिळेल की नाही, कारण की आमचं 6 वाजेपर्यंत तर आमचा कॉन्फरन्सच असतो मीटिंग त्या, आणि नंतर 7च्या नंतर इकडे अलाव करत नाही बीचवर यायला. बोल सकाळी जाऊन येऊया, जरा फेरफटका मारूया बीचचा आणि मग मला हॉटेलच्या जवळचा पण आईस परिसर दाखवेन मी. तर हा प्रायव्हेट बीच आहे. तर हो, गोव्यामध्ये पण प्रायव्हेट बीच असतात आणि हे बघा असे असतात ते. वा. तर चालत चालत आम्ही जरा पुढे आलेलो आहे. तर जाऊया, कारण की पावणे 9चे कॉन्फरन्स मीटिंग स्टार्ट होणार आहे आमची. प्रवास आता झालाय, त्याचा फ्रेश व्हायचं आहे, ब्रेकफास्ट सगळं करायचं आहे भाई. लेकिन आज आपला फ्रायडे आहे तर आपला उपवास असणार आहे. बघा फूड काय असलं तर, म्हणजे फ्रुट्स फ्रुट्स असले तर खाऊया, नाही तर आपण आज आपला उपवासच आहे. पण मस्त वाटतंय वा. वा वा वा. थोडा ढगाळ वातावरण झालेलं आहे. बॅक टू दी हॉटेल 305 आहे. दोन आहेत, 306 305. आपला ह्या साईडचा आहे. मस्त लग रहा है. रूम टूर दाखवतो तुम्हाला, थांबा. गुड मॉर्निंग.
उत्कर्ष माझा पार्टनर होता. अनवरला बाजूचं मिळालंय. तर असं एकदम सामने बीच आणि ही प्रॉपर्टी आमची. डबल बेड आहे. सो जा तू सो जा. टीव्ही आहे, एसी आहे, मस्त आहे. तुम्हाला बाथरूम दाखवतो सगळ्यात मोठं. हे बघा किती मस्त मोठं आहे. शावर आहे, कपाट आतमध्ये दिलेलं आहे. उत्कर्ष झोपतोय, झोपू द्या त्याला. तर चला, झालोय फ्रेश, ब्रेकफास्ट करूया आणि 8:45चं कॉन्फरन्स आहे ते अटेंड करूया. चला. तर हे सगळे माझे हैदराबादचे मित्र आहेत. राजेश सर, सीनियर ऑफ द पर्सन, अपने को हर टाइम मदद करता है. सुरेश नटराजन एंड अपना हँडओव्हर गाय SK सुरेंदर. चला चला नाश्ता करायला. तर ब्रेकफास्ट करूया आणि मग कॉन्फरन्स अटेंड करूया. चला. तर असे विलाज आहेत. तर मी आलोय अनवरकडे. अनवरचा रूम आहे हा. आणि हे बघा इकडनं असं दिसतंय. हे सगळे कॉटेजेस दिले सगळ्यांना. अनवर अजून रेडी नाही आहे. मी मस्त आंघोळ करून 15-20 मिनिटं झालेत मला येऊन. वाटते ब्रेकफास्ट पण खायला भेटणार नाही वाटते याच्यामुळे. ब्रेकफास्टला तर भरपूर काय आहे सगळं तिकडे, पण आपण सगळं आज व्हेज खाणार आहे. व्हेज म्हणजे ड्रायफ्रुट्स आणि हे सगळं घेतलं आहे. तिकडे फ्रूट्स ठेवले आणि इकडे सगळं लाईट काउंटर आहे. तर उपवासाचा बघ किती भरून भरून घेतला आहे. तिकडे आतमध्ये आमचा ऑफसाईड कॉन्फरन्स चालू आहे आणि हे बघा इथे मस्त असं पूल आहे. इकडनंच एंट्रन्स आहे हॉटेलचे सामनेहून आणि इकडनंच आहे बघा. हे नोव्हेटेल्स आहे. तिकडे पुढे गेलात का रेडिसन आहे. तुम्ही दाखवतो तुम्हाला दिसेल इकडनं. तर इकडे टेनिस कोर्ट आहे. मला वाटतं आमचे क्रिकेट मॅचेस पण इथेच खेळतील बॉक्समध्ये. बास्केटबॉल है भाई बास्केटबॉल काय? हाँ बास्केटबॉल. ना दोनों खेल सकते हैं. बॉक्स क्रिकेट भी तू खेळ सकते है वैसे. तर इकडे एक डायनिंग एरिया आहे. इथे पण म्हणजे बुफे तुम्ही लावू शकता. आता सध्या आमचा बुफे तिथे सर्व होतोय आणि सामने तिथे काय हे नोव्हेटल्स आहे. मी तुम्हाला रेडिसन सगळं दाखवतो. एकच प्रॉपर्टीमध्ये दोन्ही आहेत. 5 स्टार प्रॉपर्टी है. 5 स्टार प्रॉपर्टी बोलू शकतो आपण. एक पॅसेज क्रॉस केल्यावरती तुम्ही रेडिसन मध्ये येता. तर हे ह्या साईडला पुढे रेडिसन हॉटेल आहे आणि इकडे पाठीमागे नोव्हेटेल आहे. तर नोव्हेटेल मध्ये उभा आहे त्या साईडला. हे जस्ट ब्रिज क्रॉस केलात का तुम्ही रेडिसन मध्ये येणार. हे पुरं 5 स्टार प्रॉपर्टी आहे. सगळे चांगले विल्ला टाईप बनवलेले आहे सगळे मस्त. हा काटा आहे व्हायचं. यहाँ से कितना बड़ा हे मिडल ईस्ट युरोपियन कंट्रीमध्ये कसं घराची डिझाईन्स असतात त्या डिझाईनमध्ये असं बनवलं आहे. मला हे कलरिंग आवडलं आहे. प्रत्येक घराला डिफरंट कलर केलेला आहे. एकदम रेम्बो टाईप मस्त वाटतंय बघा. तर अनवर कैसे लगा तेरे को? बढ़िया है एकदम. बहुत अच्छा है इसका एम्बियंस. और मराठी गुरु हा कसं पण बोल, हिंदी मराठी चालेल. म्हणजे वास्तू युरोपियन कालीन वास्तू व्यवस्था टर्किश कालीन असते ना तशी रचना आहे तशी रचना घराची. आहे घराची. प्रत्येक मस्त वाटतंय तुम्हाला प्रत्येक घराला दाखवतो. वेगळे वेगळे कलर आहे. हा तर इकडनं आणि या झाडाचं डिझाईन बघा किती मस्त आहे. हे असं आहे पुरं आणि याला झाडाला हे कापून तसं बनवलेलं आहे. खूप मस्त आहे. तर आताच खेळून झालोय आणि पहिलीच मॅच होतो आणि पहिलीच मॅच हारलं. तर आता काय करणार, तर मला स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करायला झालं. तर आम्ही सगळे आता चाललोय तिकडे. चला. अच्छा तेल कर लेता है तो ये ऐसे प्लेयर को लेने का नहीं. कच्चा नींबू है रे. कच्चा नींबू होने को रे. तुम्हें नहीं पता है.
गोल नहीं हुआ, नहीं हुआ, नहीं हुआ. तर आताच आंघोळ करून निघालो आहेत. तर असं आहे हा हॉटेल. तर आता जेवणार आणि मग उद्याचा परत दिवस. तर असं होतं हॉटेलचा टूर. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन देवा काळजी. क्या बोल रहा है उत्कर्ष? मजे आ गए बहुत ज्यादा. बहुत मजा आया ना. बहुत. कल आएंगे क्या फिर से? कल हाँ बिल्कुल. चलो फिर मिलते हैं कल.